बघा आता या ठिकाणी काही वेळेस ग्राफवर आधारित आपल्याला जो क्वेश्चन विचारण्यात येतो तो 2 किंवा 3 मार्कासाठी आपल्याला कंप्लीट द टेबल आपल्याला इक्वेशन दिलेलं असतं आणि त्या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा असतो. म्हणजे इथे एकूण 6 बॉक्सेस मी रिकामी ठेवलेले आहेत. 1 2 3 4 5 6. जर 6 बॉक्सेस रिकामे असतील तर तो 3 मार्क्ससाठी आपल्याला विचारण्यात येतो. म्हणजे प्रत्येक बॉक्सला हाफ मार्क असेल. काही वेळेस तेच 2 मार्काला पण क्वेश्चन विचारतात. जे 2च बॉक्सेस आपल्याला एकूण 4 बॉक्सेस रिकामे ठेवतात. त्यावेळी आपल्याला या व्हॅल्यू नेमक्या कशा फाइंड आउट करायच्या आहेत तो भाग आपण बघणार आहोत. आता फाइंड आउट करण्याची मी मेथड सांगायला आलोय, पण त्या मेथड नुसार लिहिणं अपेक्षित नाही. ह्या टेबललाच तुम्हाला मार्क असतात. म्हणजे टेबल मधल्या व्हॅल्यू जितक्या तुम्ही ऍक्युरेट भराल तितके तुम्हाला मार्क पडतात. खालच्या बाजूला जे मी सॉल्व्ह करणार आहे त्यानुसार तुम्हाला ते मार्क असणार नाहीत. बघा हे सॉल्व्ह करताना हा टेबल आपल्याला परत उत्तरपत्रिकेमध्ये परत ड्रॉ करून घ्यावा लागतो. आता यामध्ये एक्स ची एक व्हॅल्यू दिलेली आहे, वायच्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग एक एक व्हॅल्यू मी विचारात घेतोय. पहिल्यांदा आपल्याला एक फर्स्ट नंबरला मी विचारात घेतोय. एक्स ची व्हॅल्यू मला दिली 2 म्हणून एक्स इज इक्वल टू 2 घेतला. आता ही व्हॅल्यू ह्या दिलेल्या इक्वेशन मध्ये फक्त सबस्टिट्यूट करायची असते. म्हणजे ज्या ठिकाणी एक्स दिसेल त्या ठिकाणी आपण किती ठेवणार आहोत? 2 ठेवणार आहोत. म्हणजे हा मिळेल 5 इन ब्रॅकेट 2 मायनस 3y इज इक्वल टू 1. 5 into 2 that is 10 minus 3y is equal to 1. आता 10 RHS ला नेतोय. 10 RHS ला जाताना काय होणार आहे? तो मायनस होईल. म्हणजे मायनस 3y इज इक्वल टू 1 मायनस 10 मीन्स मायनस 3y इज इक्वल टू मायनस 9. बिगेस्ट साइन दिलं, मायनस 9 झाला. आता मायनसला मायनस कट करतोय म्हणजे y इज इक्वल टू 9 अपॉन 3 मीन्स y इज इक्वल टू 3. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 3. म्हणून हा इथं ह्या टेबलमध्ये 3 भरला, अंडरलाईन करतोय. आता xy म्हणजे याची पेअर लिहायची असते, ती आपल्याला तयार होईल 2 3. जे मी भरलेले आहेत त्याला मी अंडरलाईन केलेले आहेत. सेम पद्धतीनं सेकंड नंबरला आपण विचारात घेतो. आपल्याला सेकंड नंबरला y ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून y ची व्हॅल्यू मी विचारात घेणार आहे. y इज इक्वल टू 8. आता मी परत y च्या ठिकाणी या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे 8. म्हणजेच इक्वेशन तयार होईल आपलं 5x मायनस 3 इंटू 8 इज इक्वल टू 1 मीन्स 5x मायनस 24 मल्टिप्लिकेशन केलं 3 8 24 विच इज इक्वल टू 1. आता 24 RHS ला जाईल. 5x इज इक्वल टू 1 प्लस 24 मीन्स 5x is equal to 25. X is equal to 25 upon 5 and x is equal to 5. That means when y is equal to 8 then x is equal to 5. x is equal to किती असणार आहे? आपला 5 असणार आहे. म्हणजेच इथं टेबलमध्ये x च्या ठिकाणी आला आपला 5 म्हणजे आपली पेअर तयार होईल 5 8. त्यानंतर लास्ट थर्ड नंबर परत y ची व्हॅल्यू दिलेली आहे. y ची व्हॅल्यू दिलेली आहे -2. आता या ठिकाणी मी y च्या ठिकाणी परत -2 ठेवतोय. म्हणजेच हा मिळेल आपल्याला 5x मायनस 3 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल टू 1. हे मल्टिप्लिकेशन केलं 5x हा मायनस मायनस प्लस 6 इज इक्वल टू 1. 6 RHS ला नेतोय म्हणजे 5x इज इक्वल टू 1 मायनस 6. 5x इज इक्वल टू -5 बिगेस्ट साइन दिलं. x इज इक्वल टू -5 अपॉन 5 मीन्स x इज इक्वल टू -1. म्हणजे when y is equal to -2 then we get x is equal to -1. That means या बॉक्स मध्ये मिळेल आपल्याला -1 आणि पेअर मिळेल -1 -2. आता आपल्याला जे मार्क्स असणार आहेत ते इथं टेबलला ही व्हॅल्यू आपण बरोबर लिहिलात अर्धा
परत ही व्हॅल्यू बरोबर लिहिलात, हाफ मार्क, ह्या व्हॅल्यूला हाफ मार्क, ह्या व्हॅल्यूला हाफ मार्क, ही व्हॅल्यू हाफ, ही व्हॅल्यू हाफ, टोटल मार्क्स असणार आहे 3. आणि हे जे मी खाली कॅल्क्युलेशन केलेलं आहे, ह्या कॅल्क्युलेशनला काहीही गुण असणार नाहीत. ते कॅल्क्युलेशन तुम्ही बरोबर केलात आणि जर या टेबलमध्ये व्हॅल्यू लिहायला जर चुकलात तर तुम्हाला काहीही मार्क्स मिळणार नाहीत. त्यामुळं तो भाग व्यवस्थित, कोणताही ग्राफ किंवा कोणतंही इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह न करता त्या इक्वेशन्सला किंवा त्या सायमल्टेनियस इक्वेशनला किती रूट्स आहेत हे आपण इक्वेशन सॉल्व्ह न करताही सांगू शकतो. त्यासाठी जो भाग आपल्याला बघायचा आहे तो भाग मी आता सांगणार आहे. बघा, समजा मी 2 सायमल्टेनियस इक्वेशन या ठिकाणी विचारात घेतोय. एकाला म्हटलं मी a1x प्लस b1y is equal to c1. This is the first simultaneous equation. Then a2x plus b2y is equal to c2. ही 2 सायमल्टेनियस इक्वेशन मी विचारात घेतली आणि या इक्वेशन सॉल्व्ह न करता आपल्याला सोल्युशन्स किती आहेत हे जर सांगायचं असेल, काही वेळेस त्याच्यावर 1 मार्काला आपल्याला क्वेश्चन विचारतात. एक चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये सुद्धा त्याच्यावर आधारित एक क्वेश्चन दिलेला आहे. आता हे ओळखायचं कसं असतं, त्यासाठी आपण एकूण 3 रेशो विचारात घेतो. पहिला जो रेशो आपण विचारात घेतो तो रेशो असतो कोइफिशियंट ऑफ एक्सचा, जे कोइफिशियंट्स आहेत त्यांचा रेशो. म्हणजे पहिला रेशो आपण विचारात घेत असतो a1/a2. दुसरा रेशो आपण घेतो b1/b2, म्हणजे बाय चे जे कोइफिशियंट आहेत त्यांचा रेशो. आणि तिसरा रेशो हा कॉन्स्टंट टर्मचा विचारात घेण्यात येतो, म्हणजे c1/c2. असे 3 रेशो आपल्या समोर तयार होतात आणि ह्या 3 रेशोंचं कंपॅरिझन करून, तुलना करून आपण त्या इक्वेशनला किती रूट्स आहेत हे सांगू शकतो. आता हे सांगताना मी काय करतोय बघा, एकूण 3 रेशो आपल्या समोर आहेत. हा पहिला रेशो, दुसरा रेशो आणि हा तिसरा रेशो. पहिला मी काय करणार, पहिले 2 समान आहेत का हे चेक करणार. जर समान असतील तर तिसऱ्याचा विचार करणार. जर समान नसतील तर आपण तिसऱ्याचा विचार करणार नाही. म्हणजे त्या नोट्समध्ये जी पहिली नोट मी आता तुम्हाला सांगणार आहे ती काय आहे बघा, जर पहिले दोन्ही रेशो इक्वल नसतील, बघा इथं रेशो विचारात घेतोय, त्यानंतर दुसरा घेतोय तो म्हणजे ग्राफ, आणि लास्टला घेतोय सोल्युशन. समजा हे दोन्ही रेशो इक्वल नसतील, म्हणजे a1/a2 नॉट इक्वल टू b1/b2. a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2 आला, तर हा थर्ड नंबर चेक पण करायचा नाही, तो समान आहे की नाही हे बघायची गरज नाही. अशा वेळी जो त्या इक्वेशनचा, म्हणजे ह्या इक्वेशनचा जे आतापर्यंत आपण ग्राफ काढलेले आहेत ते सगळे ह्या प्रकारामध्ये होते. त्यानंतर मी तुम्हाला एखादा ग्राफ मी दाखवतोय तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन. बघा, जर पहिले 2 रेशो इक्वल नसतील तेव्हा त्याचा जो ग्राफ मिळतो तो ग्राफ असतो इंटरसेक्टिंग लाईन्स. ग्राफ आपल्याला मिळतो इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणजे 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतील. आता इंटरसेक्ट करतील याचा अर्थ माहिती आहे, ही एक लाईन आणि ही दुसरी लाईन. आता या 2 लाईनला जे कॉमन पॉइंट्स असतील त्या कॉमन पॉइंट्सला सोल्युशन म्हणतात. म्हणजे ह्या 2 इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर त्या ओनली 1 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतात, एकाच पॉइंट मध्ये त्या इंटरसेक्ट करत असतात. म्हणून त्या दोन्ही लाईन्स मध्ये कॉमन पॉइंट आपल्याला एकच मिळतो, एकापेक्षा जास्त मिळणार नाही. म्हणून अशाच सोल्युशन जे मिळतं ते आपल्याला मिळतं वन सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन सुद्धा म्हणतात. वन सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन. पहिले 2 जर समान नसतील, आता एक उदाहरण याच्यासाठी मी दाखवतोय तुम्हाला, याच्या ऑलरेडी अगोदर सोडवलेलं.
बघा इथं एक्स आहे इथं 3, इथं आहे 5, बरोबर. म्हणजे पहिलं तुम्हाला मिळेल 3/5, पहिला रेशो मिळेल 3/5. मग दुसरं आहे इथं -4 आणि -2, म्हणजे -4/-2, मायनस मायनस कट झाला, विच इज इक्वल टू 2/1. आता बघा 3/5 आणि 2/1 दोन्ही इक्वल आलेत का? नाही. इथं 3/5 आहे, इथं 2/1 आहे, दोन्ही इक्वल नाहीत. म्हणून याचा जेव्हा आपण काल ग्राफ काढला तेव्हा दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आपल्याला मिळाल्या आणि त्याचं सोल्युशन आपण काढलं. म्हणजे तिथं एक इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळाला, ज्याला आपण सोल्युशन म्हटलेलं होतं. आणि असं एकच सोल्युशन आपल्याला त्या ग्राफच्या बाबतीत मिळालेलं होतं. हा पहिला भाग आहे, अशा प्रकारची इक्वेशन. आता दुसरा भाग बघू आपण. दुसरा भाग काय सांगतो बघा आपल्याला. दुसऱ्या भागासाठी नेमका काय प्रकार आहे? पहिले दोन्ही रेशो इक्वल आले तर आपण तिसरा रेशो बघणार आहे. बघा मी काय म्हणतोय, पहिले दोन्ही इक्वल आले म्हणजे सेकंड नंबरला मी विचारात घेतोय इफ A1/A2 इज इक्वल टू B1/B2. आता तिसरा जो रेशो आहे तो एकतर इक्वल असेल किंवा नसेल. बघा पहिले दोन समान आहेत, मग तिसरा रेशो इक्वल असेल किंवा नसेल. मी इथं पहिल्यांदा घेतोय इक्वल आहे असं मांडलं मी, इक्वल आहे असं मांडलं. नंतर मी एक्झाम्पल घेऊन त्याचं दाखवतोय तुम्हाला. जेव्हा हे दिलेले तिन्ही रेशो आपल्याला इक्वल मिळतील तेव्हा त्याचा जो ग्राफ मिळेल तो वन लाईन मिळेल. वन लाईन याचा अर्थ काय? पहिल्या इक्वेशनचा ग्राफ काढला तर ही अशी लाईन मिळाली आपल्याला, ही एल लाईन आहे पहिल्या इक्वेशनचा ग्राफ. आणि दुसऱ्या इक्वेशनचा पण ग्राफ काढला की तीच अशीच याच्यावरून जाईल आणि हाच एम पण असेल. म्हणजे एल आणि एम दोन्ही वेगवेगळ्या लाईन्स असणार नाहीत, दोन्ही एकच लाईन्स मिळतील. म्हणून एल आणि एम याच्यावर असंख्य पॉइंट्स कॉमन असणार आहेत, याच्यावर भरपूर पॉइंट जे आहेत ते कॉमन असतील आणि कॉमन पॉइंटलाच आपण सोल्युशन म्हणतो. याचा अर्थ जेव्हा तिन्ही रेशो इक्वल येतात तेव्हा आपल्याला जे सोल्युशन्स मिळतात ते इन्फायनाइटली मेनी सोल्युशन, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स म्हणजे असंख्य सोल्युशन्स आपल्याला मिळतील, असंख्य सोल्युशन्स आपल्याला मिळतील. हे कधी घडतं? तिन्ही रेशो इक्वल असतील तेव्हा. त्याचंही मी एक उदाहरण दाखवतोय हे झाल्यानंतर. त्यानंतर थर्ड नंबर आता मी आपण बघितलं पहिले दोन समान आले, A1/A2 इक्वल टू B1/B2. आता मात्र तिसरा समान नाही आला, तिसरा समान नाही आला. म्हणजे पहिले दोन समान आहेत रेशो पण तिसरा समान नाही. तेव्हा त्याचा जो ग्राफ मिळतो तो मिळतो पॅरलल लाईन्स. त्याचा जो ग्राफ मिळतो तो पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स आपल्याला माहिती आहेत. आता इथं हा एम आलेला आहे आपला आणि याला पॅरलल अशी, म्हणजे ती दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. इथं एल आहे, इथं एम आहे. मग बघा या दोन्ही लाईन्स मध्ये किती पॉइंट्स कॉमन असणार आहेत? तर जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात तेव्हा आपल्याला एकही पॉइंट कॉमन मिळत नाही. आणि जर कॉमन पॉइंट नसेल तर सोल्युशन असणार नाही. म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय मिळेल? नो सोल्युशन. बघा तीन घटक मी परत एकदा रिपीट करतोय. तीन रेशो विचारात घेतले आपण. पहिला रेशो कोइफिशियंट ऑफ एक्सचा, दुसरा रेशो कोइफिशियंट ऑफ वायचा आणि तिसरा रेशो कॉन्स्टंट टर्मचा. आता कॉन्स्टंट टर्म RHS ला घेऊन घ्यायचा आहे, LHS ला ठेवायचे नाहीत. जेव्हा पहिले दोन रेशो इक्वल नसतील तेव्हा त्यांचा ग्राफ मिळतोय आपल्याला इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणून त्याला सोल्युशन्स असतात, वन सोल्युशन, ओनली वन सोल्युशन. जेव्हा तिन्ही रेशो इक्वल मिळतील म्हणजे पहिले दोन समान आले मग आपण तिसरा बघितला आणि तिन्ही समान आले तर आपल्याला मिळते वन लाईन आणि एकाच लाईनवर असंख्य पॉइंट्स असतात, म्हणून याच्यासाठी सोल्युशन्स मिळतात इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. जर पहिले दोन रेशो समान आले आणि तिसरा मात्र समान नाही आला तर याचा ग्राफ मिळतो पॅरलल लाईन्स आणि त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन नो सोल्युशन, कारण पॅरलल लाईन्स मध्ये
पॅरलल लाईन्स कोणत्याही ठिकाणी इंटरसेक्ट करत नाहीत. म्हणजेच त्या दोन्ही लाईन्स मध्ये कोणताही पॉइंट कॉमन असत नाही. म्हणून यासाठी सोल्युशन्स काहीही असत. बघा आता आपण याच्यावरच आधारित एक्झाम्पल बघत आहोत. या रेशोवर आधारित ग्राफ न काढता मी सांगणार आहे. तुम्ही मात्र या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ काढून मला सेंड करायचे आहेत. आता बघा, पहिला मी रेशो इथे विचारात घेतोय तो म्हणजे एक्स चे कोइफिशियंटचा रेशो. पहिल्यामध्ये कोइफिशियंट एक्सचा आहे 1, दुसऱ्यामध्ये आहे 3. म्हणजे पहिला रेशो मला मिळाला 1/3. मग दुसरा रेशो मी विचारात घेतोय वायचे कोइफिशियंट. पहिल्यामध्ये वायचा कोइफिशियंट आहे 2, दुसऱ्यामध्ये वायचा कोइफिशियंट आहे 6, विच इज इक्वल टू याला रिड्यूस फॉर्म करता येतो. 2 1 जा 2, 2 3 जा 6, दॅट इज 1/3. मग तिसरा मी रेशो विचारात घेतोय कॉन्स्टंट टर्मचा. कॉन्स्टंट टर्म इथं आहे 4, इथं आहे 12. त्यालाही रिड्यूस फॉर्म करता येतो. 4 1 जा 4, 4 3 जा 12, दॅट इज इक्वल टू 1/3. आता रेशोचं कम्पॅरिझन केलं, पहिले दोन इक्वल आहेत का, तर आहेत. मग याच्याबरोबर तिसरा कम्पेअर केला, तिसरा पण इक्वल आहे का, तर आहे. हिअर 1/3 इक्वल टू 1/3 इक्वल टू 1/3. म्हणजे तिन्ही रेशो आपल्याला इक्वल मिळाले. आणि तिन्ही रेशो जर इक्वल असतील तर 1 लाईन मिळते आणि सोल्युशन्स इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. देअरफॉर इक्वेशन्स have infinitely many solutions. Infinitely many solutions.